HM घाटमाता न्यूज। मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटल समोरील 2 रुग्णवाहिकेच्या टायरांची चोरी। चोरट्यांचा मोर्चा आता टायरीकडे। मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटल समोर असलेल्या सागर आवटे रुग्णवाहिका वाहनतळावर लावलेल्या 2 रुग्णवाहिकेच्या 4 डिस्क सहित टायरी अज्ञात चोरट्यांनी रविवारी सोमवारी मध्यरात्री चोरून नेल्या आहेत। शब्बीर चिवलकर राहणार मिरज आणि महादेव वनखडे यांच्या मालकीच्या सुमारे 40,000 रुपये किमतीच्या या डिस्क सहित टायरी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत। रात्री अपरात्री आणि 24 तास रुग्णांना सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेवरच चोरट्यांनी डल्ला मारला आहे। या दोन्ही रुग्णवाहिकेला काही दिवसांपूर्वीच नव्या टायरी बसवण्यात आल्या होत्या। रुग्णवाहिका चालक शब्बीर चिवलकर यांनी माहिती देताना सांगितले की या अगोदर सुद्धा टायरी चोरीचे प्रकार घडले होते, परंतु किरकोळ बापासून आणि टायरी जुन्या असल्याने पोलिसात तक्रार देण्यात आली नव्हती। परंतु चोरट्यांनी नव्या टायरीवरच डल्ला मारल्याने मात्र आता त्यांनी मिरज शहर पोलिसात याबाबतची फिर्याद दिली आहे। तर महादेव रुग्णवाहिका सर्व्हिसची रुग्णवाहिका ही सोमवारी मध्यरात्री 1 वाजता वाहनतळावर रुग्णसेवा देऊन परतली होती। त्यानंतर हा प्रकार घडला असून सकाळी परत आल्यावर हा प्रकार उघडकीस आला। या वाहनतळावर 24 तास आपत्कालीन सुविधा देणाऱ्या रुग्णवाहिकेच्या अशा टायर चोरीमुळे मात्र रुग्णवाहिका जाग्यावरच थांबल्या, तर रुग्ण आणि नातेवाईकांना मोठे हाल सहन करावे लागणार आहेत। त्यामुळे अशा चोरट्यांवर कारवाई करण्याची मागणी रुग्णवाहिका असोसिएशनकडून करण्यात आली आहे। सदरची घटना ही सोमवारी मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती रुग्णवाहिका धारकांकडून मिळाली आहे। चिवेलकर आमच्या इथं सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर आमचा ॲम्ब्युलन्स स्टॉपचा थांबा आहे। तर पेशंटच्या नातेवाईकांना रात्री अपरात्री गाड्या लागतात म्हणून आम्ही आता ते मिशन हॉस्पिटल बंद झाल्यापासून इथं आम्ही गाड्या लावतोय आणि आमचा अधिकृत थांबा इथं रोज आम्ही इथं येऊन रात्री 12 अपरात्री लोकांना गाड्या लागतात, ते रात्री येऊन आम्ही भाड्याला जाऊन येऊन रात्री 1ला 2ला इथं गाड्या लावतोय आम्ही। तर काल रात्री आम्ही भाड्याला जाऊन येऊन रात्री 1 वाजता गाडी लावल्या, तर काही अज्ञात चोरट्यांना माझ्या आणि महादेव ॲम्ब्युलन्स याच्या मागच्या 2 टायरी आणि माझ्या मागच्या 2 टायरी काढून चोरून नेल्यात अज्ञात चोरट्यांनी। आणि असा हा प्रकार वारंवार घडत आहे। किरकोळ कारण असल्यामुळे आम्ही पण काय जादा लक्ष दिलं नाही, कारण टायरी आमच्या जुन्या होत्या। परवा आम्ही टायरी नवीन टाकल्यात, ते आता वारंवार प्रकार घडत आहे असा। आणि आम्हाला रात्री अपरात्री असं टायरी चोरीचा प्रकार वाढलेला आहे इथं। त्यासाठी आम्ही आता काय करणार आहे, आम्ही आता मिरज शहर सिटी पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला चाललोय आम्ही आता। तसेच पोलीस प्रशासनानं या प्रकारावर जरा चाप लावावा। इथं CCTV कॅमेरे पण चालू आहेत का नाही माहीत नाही। ॲम्ब्युलन्सच्या जीवावरच आमचं सगळं पोटपाणी चालतंय, या धंद्यावरच आम्ही आमचं पोटपाणी घरदार आमचं चालतंय। आणि असं हे 10,000 आणि 20,000 जर आम्हाला फटका बसला तर आम्हाला ते सहन होणार नाही साहेब। HM घाटमाता न्यूज।